गणगण गणात बोटेच्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात 6 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या संतनगरी शेगावात रामनवमी उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक 2 दिवसापासून शेगावात दाखल झाले होते। तर शेकडो भजनी दिंड्या सुद्धा रामनवमी निमित्ताने शेगावात दाखल झाल्या होत्या। सकाळी काकडा आरती झाली तर दुपारी श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला। जेव्हापासून संत गजानन महाराज शेगावात आले होते तेव्हापासून शेगावात रामनवमीचा सण साजरा केला जातो। तो आज पावतो अव्याहतपणे सुरूच आहे। एकंदरीत शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमी उत्सवानिमित्त भाविकांचा जनसागर या ठिकाणी उसळल्याचे दिसून आले। भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून संस्थांकडून परवा रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते। तर रामनवमीच्या दिवशी काल सुद्धा मंदिर भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले होते। सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था संस्थांच्या वतीने करण्यात आली होती। MCN न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाळ, शेगाव। अतिशय मंगल प्रसंगी आज आम्ही या ठिकाणी श्री शेगाव या ठिकाणी संस्थान गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो। खरोखरच खूप आजचा दिवस आमच्यासाठी धन्य असा झालेला आहे आणि अतिशय सुंदर असं दर्शन आणि अतिशय सुंदर अशी इथली या ठिकाणची सेवा पाहून खरोखरच मन भारावून गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन इथल्या या ट्रस्टने केलेलं आहे। खरोखरच यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। मी आज 26 वर्ष झाले दरवेळी रामनवमीला येते। खूप सुंदर येतं आणि मनाला शांती मिळते। दर्शन झाल्यानंतर आम्ही दर प्रोग्रामला इथे येत असतो। उत्सव सगळा रामनवमी, ऋषीपंचमी, प्रगट दिन, गुरुपौर्णिमा सगळ्याला आम्ही येत असतो आणि महाराजांच्या मला खूप प्रचिती आलेली आहे। काय साकडं घातलं म्हणून महाराजांना? असं काही नाही, दर्शनाला दरवेळी येतं तसं साकडं वगैरे असं काही नाही, सगळं महाराजांच्यावर सोपवत।